पूर्वमध्ये आपण पाहतोय इम्तियाज जलील यांचा लीड आता काहीसा कमी झालेला आहे। अतुल सावे हे आघाडीवर गेलेले आहेत आणि त्यानंतर हा काहीसा गोंधळ या ठिकाणी उडाल्याचं दिसतंय। अत्यंत अटीतटीचा हा लढा राहिलेला आहे। काही वेळेला या ठिकाणी एमआयएमचे उमेदवार पुढे होते, मात्र त्यानंतर आता अतुल सावे पुन्हा एकदा आघाडीवर आलेले आहेत। तर डोंबिवलीमध्ये भाजपचे रवींद्र चव्हाण यांचा 1,30,000 मतांनी विजय झाला। डोंबिवलीमध्ये आपण पाहतोय रवींद्र चव्हाण यांनी मोठा विजय मिळवलाय। विक्रमी विजय म्हणावा लागेल, कारण या ठिकाणी मोठा लीड त्यांना मिळाला आहे। तर आणखी एक महत्त्वाची बातमी, काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांचा पराभव झालेला आहे। चेतन नरोटे यांचा पराभव झाला। सोलापूर मध्यमधून ते निवडणुकीच्या रिंगणात होते। तर भाजपच्या देवेंद्र कोटे यांचा या ठिकाणी विजय झालाय। सोलापूर मध्यमध्ये आपण पाहतोय भाजपनं मोठा विजय मिळवलाय। चेतन नरोटे यांचा पराभव। तर काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांचा पराभव सोलापूर मध्यमधून देवेंद्र कोटे हे भाजपचे उमेदवार यांनी मोठा विजय मिळवला आहे। सोलापूरमध्ये आपण पाहतोय भाजपनं या ठिकाणी मोठा विजय मिळवलेला आहे। तर काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांचा पराभव झाला।